नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की हर्षित सर्वांना सांगत असतो की आमच्या इंदूर साईडला आज पण वरदक्षिणा द्यावी लागते आणि ते हक्काने मागतात. आता वल्लरी ही वरून गॅलरीमधून पाहत असते. आता हर्षित पुढे सांगतो की काय ना त्या ठिकाणी खूप लूट असते, लूट. फक्त पैसा उकळला जातो आणि आईवडिलांना तर आपल्या मुलीसाठी पैसे द्यावेच लागतात. यावर तेजा म्हणते की हे बरोबर नाही यार. आता प्रेरणाची आई आश्चर्याने म्हणते की काय काय सांगतो सारे, आमचे जावई तर खूप भारी आहेत, एकही पैसा घेतलेला नाही. आणि ती प्रेरणाला विचारते बरोबर आहे ना ग प्रेरणा. तर प्रेरणा मात्र यावरती काहीच बोलत नाही, ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते. आता यानंतर आपण पाहतो की हर्षितने त्याचं काम सुरू केलेलं असतं आणि डेकोरेशनवाले डेकोरेशन करण्यात बिझी असतात. आता हर्षित त्यांना नक्की कुठे काय करायचं आहे ते समजून सांगत असतो. आता काम करताना तो थकून एका ठिकाणी बसतो. तेव्हा तिथे मिठू येते आणि ती हर्षितला हवा घालायला लागते. तेव्हा हर्षित म्हणतो तू काय करतेस मिठू यार. यावरती मिठू म्हणते की ॲक्च्युली ना खूप उकडतं आहे ना तुला, म्हणून तुला छान वाटव ना म्हणून मी हे करते. तेव्हा हर्षित हसतच म्हणतो की थँक्यू, पण ना हे लग्न होईपर्यंत ना मी काही रिलॅक्स होऊ शकत नाही, मी जातो असं म्हणून तो तिथून उठायला लागतो. तेव्हा मिठू त्याला जबरदस्तीने बसायला सांगते आणि त्याला सरबत देत सांगते की हे घे, छान सरबत घे आणि मस्त थंड हो, मी बनवलं आहे स्वतःच्या हाताने. यावरती हर्षित खुश होऊन म्हणतो की थँक्यू यार मिठू, खूपच मस्त वाटलं. एखाद्याला एवढ्या उन्हामध्ये थंडगार सरबत दिलं ना की छानच वाटतं, खरंच थँक्यू. आता मिठू म्हणते की तुला माहिती आहे का, हे वाळ्याचं सरबत आहे ना, शरीरासाठी खूप चांगलं असतं. म्हणजे आपल्या अंगातली हीट ना ही कम्प्लिटली निघून जाते. हे मला ना माझ्या आईने बनवायला शिकवलंय, मीच केलेलं आहे माझ्या हाताने हे. आता हर्षित ते सगळं सरबत पितो आणि खुश होऊन मिठूला म्हणतो की मिठू थँक्यू सो मच हा, मस्त होतं सरबत. पुढे तो मिठूला म्हणतो की मी हे ना आतमध्ये ठेवून येतो. तेव्हा मिठू त्याला थांबवते आणि म्हणते की तू बस ना, मी ठेवून येते. असं म्हणून ती आतमध्ये तो ग्लास घेऊन जाते. आता हर्षित परत त्याच्या कामाला लागतो. तितक्यात आता तेजा तिथे येते आणि ती हर्षितला म्हणते की दमलायच वाटतं. यावरती हर्षित सांगत म्हणतो की हो ना यार, काम चालू आहे ना, 1000 कामं आहेत, एक काम झालं की दुसरं आठवतंय. तेव्हा तेजा म्हणते की बघ, म्हणूनच मी तुझ्यासाठी गरमागरम चहा घेऊन आली आहे. यावरती हर्षित आश्चर्याने म्हणतो की काय तेजा गं, एवढ्या उन्हामध्ये काय हे. तेव्हा तेजा म्हणते की काट्यानेच काटा काढायचा ना, मग तसंच आहे चहाचं पण. म्हणजे आता एवढं गरम होतं आहे ना, ती गरमी कमी करण्यासाठी हा चहा पण आहे ना कामी येतो, एकदम फ्रेश होशील तू. यावरती हर्षित हसत म्हणतो ठीक आहे यार, पण ना मी आत्ताच सरबत पिलेलो आहे. तेव्हा तेजा नाराज होती आणि म्हणते की ठीक आहे असं म्हणून तिथून रागाने जायला लागते. आता हर्षित तिला थांबवतो आणि म्हणतो की काय यार तू तू लगेच नाराज झालीस, आणि इकडे पितो मी. असं म्हणून तो तेजाच्या हातातून चहा घेतो आणि म्हणतो की गरमागरम चहा पितो मी, कारण मला माझ्या मैत्रिणीला नाराज करायचं नाही, पितो मी. असं म्हणून तो नाईलाजाने गरम चहा प्यायला लागतो आणि सांगतो की छान झालाय. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाची आई साडी कशी दिसते आहे ते आरशात बघत असते. तेव्हाच प्रेरणाचे बाबा तिथे येतात आणि प्रेरणाच्या आईकडे बघून म्हणतात की निलिमा अगं हे काय चाललंय तुझं, तुझं नवरीच्या वरचा नट्टापट्टा चाललेला आहे. यावरती प्रेरणाची आई म्हणते की गप्प बसा तुम्ही, ही साडी कशी दिसते आहे ना ते सांगा बरं, बरी दिसते ना, जावई बापूने दिली आहे मला. आणि म्हणते की तुम्हाला कळलं का, जावई बापूंना सगळं समजतं, कोणाला काय चांगलं दिसतं कोणाला काय नाही ते. आणि तुमच्यासाठी सुद्धा सदरा दिलाय बरं का, तोच घालायचा मेहंदीला, म्हणजे कसं त्यांना पण बरं वाटेल ना म्हणून. आता इतक्या तिथे वल्लरी येते. आता वल्लरीला बघून प्रेरणाची आई रागानेच विचारते की काय गं तू काय करतेस इथे. तेव्हा वल्लरी घाबरतच म्हणते की तुमच्याशी थोडं बोलायचं होतं मला. आता प्रेरणाची आई पटकन म्हणते की अरे बापरे, तन्याला ना फोन केला का, अहो वाट बघत असेल ना तो, आपण इकडे पोचलो ते त्याला सांगायला हवं की नाही, जावा जावा पटकीने त्याला फोन करून सांगा. असं म्हणून प्रेरणाची आई प्रेरणाच्या बाबांना तिथून मुद्दामून घालून देते. आता वल्लरी प्रेरणाच्या आईला म्हणते की मी थोडंसं बोलू का. तेव्हा प्रेरणाची आई रागाने म्हणते की मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाहीये. असं म्हणून ती जरा बाजूला जाते. आता वल्लरी सुद्धा त्यांच्या मागे मागे येते आणि म्हणते की काकी फक्त 2 मिनिटं हवी आहेत मला तुमची, प्लीज ऐका ना. आता प्रेरणाची आई रागानेच म्हणते की गप्प बस. तेव्हा वल्लरी म्हणते की काकी काकी प्लीज. यावरती प्रेरणाची आई वैतागून म्हणते की काय बोलायचे ते आता. वल्लरी म्हणते की काकी, प्रेरणाताईच्या मनात काय चाललंय हे खरंच तुम्हाला दिसत नाही का. तेव्हा प्रेरणाची आई रागाने म्हणते की माझी मुलगी कशी आहे ते तुम्हाला शिकवणार काय आता. तेव्हा वल्लरी म्हणते की तुमची मुलगी आहे ना म्हणूनच तुम्हाला सांगते आई, पहा ना जरा त्यांच्याकडे नीट, ते अजिबात खुश नाही आहे या लग्नापासून. तेव्हा प्रेरणाची आई रागाने म्हणते तुला बरं समजतं गं ती खुश आहे की नाही ते, तुला तिच्या आईवडिलांपेक्षा जास्त समजतं का.
यावरती वल्लरी म्हणते की जास्त नाही समजत, पण एवढं मात्र नक्की समजतं की नव्या नवरीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज असतो काकी, जो मला दिसत नाही. प्रेरणाताईंच्या चेहऱ्यावर सतत टेन्शन दिसतं. प्रेरणाची आई म्हणते की अरे बापरे, बरं आहे म्हणजे तुला चांगले चेहरे वाचता येतात. काय ग, कोण समजतेस कोण तू स्वतःला? तेव्हा वल्लरी मोठ्याने ओरडून म्हणते की काकी, अहो समीर सर प्रेरणाताईंवरती हात उचलतात, मारतात त्यांना. अहो याआधी सुद्धा त्यांनी एकदा लग्न मोडलं आहे, हे विसरून गेलात का तुम्ही? हे बघा, प्रेरणाताई या नात्यामध्ये खुश नाहीये. अहो दडपणाखाली लग्न करतात त्या समीर सरांशी. यावरती प्रेरणाची आई वल्लरीला रागाने म्हणते की तू गप्प बस. मला ना आधीपासूनच तुझा संशय होता, आता तो खरा ठरला. तुला ना माझ्या पोरीचं ना लग्न मोडायचं आहे, म्हणून ही सगळी नाटकं चालली आहेत ना तुझी. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो काकी, मी असं का करेल, तुम्हीच सांगा ना. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की म्हणजे काय ग, तिचं लग्न जमत नव्हतं तेव्हा मला शिकवत होतीस ना, काय ते इच्छा आकांक्षा स्वप्न. आता माझ्या पोरीला चांगलंच पोरगं मिळालं तर तुझ्या पोटात दुखायला लागलं का ग? यावरती वल्लरी म्हणते की काकी, अहो मैत्रीण आहे मी त्यांची. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की गप्प बस, अपशकुनी कुठली. स्वतःच्या नवऱ्यापासून लांब राहते आणि आता दुसऱ्यांच्या लग्नात खोडा घालतेस की काय? माझी पोरगी आता चांगली सुखामध्ये लोळणार आहे. एवढा पैसा आहे माझ्या जावयाकडे, ते तुझ्या डोळ्यात खुपतं का? लांब राहायचं, हा लांब राहायचं सांगून ठेवते मी तुला. हे ऐकून वल्लरीला फार वाईट वाटतं आणि ती रडतच म्हणते की बरं काकी, माझं चुकलं, पण तुम्ही एकदा माझं ऐकून तरी घ्या ना, तुम्ही शांत व्हा. पण प्रेरणाची आई मात्र खूपच चिडलेली असते आणि ती वल्लरीला म्हणत असते की तुला ना मी शेवटचं सांगून ठेवते, या लग्नापासून तू लांबच राहा. तुझी काळी सावलीसुद्धा या लग्नावरती पडली नाही पाहिजे. आता वल्लरी घाबरून तिच्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण प्रेरणाची आई मात्र खूपच चिडलेली असते. आता प्रेरणाच्या आईचा असा चढलेला आवाज ऐकून प्रेरणा तिथे येते आणि घाबरून विचारते की काय झालं. तेव्हा प्रेरणाची आई रागाने म्हणते की प्रेरणा, तुला शेवटचं सांगते, हिला लग्नापासून लांब ठेव. आता वल्लरी शांतपणे म्हणते की काकी, मी निघते. माझ्या बोलण्याचं काही वाईट वाटलं असेल तर मला माफ करा. आणि ती प्रेरणाला सुद्धा सॉरी म्हणते आणि तिथून निघून जाते. आता प्रेरणा तिच्या आईला म्हणते की अगं आई, तिच्यासमोर किती बडबडतेस? तेव्हा प्रेरणाची आई रागातच म्हणते की माझ्या जावईचे पैसे खुपतात तिच्या डोळ्यात, असं म्हणून ती परत स्वतःच्या तयारीमध्ये मग्न होते. आता प्रेरणाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. ती मनातच म्हणते की ही आई असून समीर मला मारहाण करतात ह्याचं हिला काहीच वाटत नाही. हिच्यासाठी फक्त पैसाच महत्त्वाचा आहे. आणि वल्लरी ना नाताची ना गोत्याची, पण तिला किती काळजी आहे माझी. एवढा अपमान सहन करून सुद्धा माझाच विचार करते आहे, माझ्याच पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करते आहे ती. मी वल्लरीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चूक तर करत नाहीये ना. आता यानंतर आपण पाहतो की मेहंदीची सर्व तयारी झालेली असते आणि हर्षित मस्त डेकोरेशन केलेलं असतं. आता डेकोरेशन पाहून तेजा म्हणते की वा, आपली बुलबुल बा किती मस्त दिसते ना. तेव्हा मिठू म्हणते की हो ग, आणि सांगते की मी ना आज खूप मोठी मेहंदी काढणार आहे. यावरती तेजा म्हणते की का, तुझं लग्न आहे का? अगं पेरणाचं लग्न आहे ना. मिठू म्हणते मग काय झालं, मला आवडते मोठी मेहंदी. आणि परत म्हणते की मेंदूवरून आठवलं, हर्षित दिसत नाहीये. तेजा म्हणते तुला दिसत नाही ना, हेच बरं आहे. आता तितक्यात मिठूला हर्षित दिसतो आणि ती मोठ्यानेच म्हणते की हे बघ, असं म्हणून धावतच हर्षित जवळ जाते. तर तेजासुद्धा धावत हर्षित जवळ येऊन थांबते. आता हर्षित या दोघींकडे बघतो आणि म्हणतो की खूप मस्त दिसत आहात तुम्ही, असं म्हणून परत तो त्याच्या कामाला लागतो. तेव्हा तेजा त्याला म्हणते की मला ना एक गोष्ट खूप आवडते तुझी, बारीक गोष्टींकडे लक्ष असतं ना तुझं, म्हणजे एवढीशी पण गोष्ट मिस नाही करत तू. यावरती हर्षित म्हणतो की अशा एका बारीक गोष्टीकडे माझं पण लक्ष आहे. आणि तो तेजाला म्हणतो की तेजा, मस्त दिसतेस यार तू. तू ना आज जो आउटफिट घातलेला आहेस ना, यावरती तू जर एक छोटीशी टिकली लावली असती ना तर अजून सुंदर दिसली असती. तेजा म्हणते की अच्छा, नाही लावली का टिकली? मी मी नेहमी लावते, पण पडली वगैरे असेल, मी लगेच पटकन लावून येते हा, असं म्हणत ती तिथून निघून जाते. आता मिठू रागातच हर्षितला म्हणते की माझ्या आउटफिटबद्दल काही बोलायचंच नसेल ना तुला. यावरती हर्षित म्हणतो की तुमच्याबद्दल मी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. तुमचं आउटफिट तर मस्तच आहे आणि तुम्ही दिसताय पण सुंदर, पण. तर मिठू लगेच विचारते पण काय? हर्षित सांगतो की पण लिपस्टिक तुम्ही या आउटफिटवर जी जर बेबी पिंक कलरची लावली असती ना तर अजून सुंदर दिसला असता. आता मिठू खुश होऊन विचारते की खरंच का, आलेस हा मी लावून, असं म्हणत मिठू पण तिथून निघून जाते. आता हर्षित परत त्याच्या कामाला लागतो. यानंतर आता आपण असं पाहतो की प्रेरणाची आई प्रेरणाला तयार करत असते आणि ती प्रेरणाला म्हणते की आज जरा बरी दिसते आहेस. समीर रावांना खुश ठेवायचं म्हणजे हे सगळं करावंच लागेल ना. आमच्या वेळेस नव्हतं असं काही, होट रंगावतात, 30 लिपस्टिक चेहऱ्याला फासतात, हे असं काही नव्हतं. पण आम्ही संसार केला. समीर राव आपण मागू ना ते देतात, त्यांचा मान तर राखायलाच हवा ना. प्रेरणा मात्र काहीच बोलत नाही, ती शांतच असते.
तेव्हा प्रेरणाची आई रागाने म्हणते की तुझ्या तोंडावर का ग 12 वाजलेत? तुझ्याकडे बघून असं वाटतं की तुला कोणाचं तरी सुतक लागले. यावरती प्रेरणा म्हणते अगं आई असं काय बोलतेस? तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की मग काय, तोंड बघ तुझं एरंडल पिल्यासारखं दिसतंय. अशाने फोटो काय चांगले येतील का तुझे? नाही ना. आता तितक्यात वल्लरी तिचं सामान घेऊन तिथे येते. आता वल्लरीला बघून प्रेरणाची आई तोंड वाकडं तिकडं करत म्हणते की आली आता ही, आणि विचारते काय ग अजून काय बोलायचंय का तुला? तेव्हा प्रेरणा तिच्या आईला गप्प राहायला सांगते. आता प्रेरणाची आई प्रेरणाला म्हणते की हिच्यासोबत जास्त बोलू नकोस, सांगून ठेवते तुला, असं म्हणत ती रागात तिथून निघून जाते. आता प्रेरणा वल्लरीला म्हणते की ते आईच्या बोलण्याचं तू. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही नाही मला वाईट वाटलं. आणि ती प्रेरणाला म्हणते की खरंच खूप सुंदर दिसत आहात तुम्ही. मी फक्त एवढं सांगायला आले की मी गावाला चालले. पण प्रेरणा ताई, ताई म्हणते ना मी तुम्हाला, आणि ताई मानते सुद्धा तुम्हाला मनापासून. म्हणूनच एक शेवटचं सांगते तुम्हाला, गोष्टी बदलतील या आशेवरती राहू नका. कारण गोष्टी बदलणार नाही आहेत आणि अन्यायसुद्धा थांबणार नाही आहे. तुम्ही एक गोष्ट ऐकलीच असेल ना, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. आणि परत ती म्हणते की असो मी येते, असं म्हणून ती खूप इमोशनल होते आणि तिथून जायला लागते. पण प्रेरणा मात्र तिला काहीच बोलत नाही. आता वल्लरी तिचं सामान घेऊन बाहेर येते. तितक्यात समोरून तेजा येते आणि वल्लरीकडे पाहत आश्चर्याने विचारतेस काय ग कुठे निघालीस? तेव्हा वल्लरी सांगते की मी गावाला जाते. यावरती प्रेरणा आश्चर्याने म्हणते की तू बरी आहेस ना? अजून रेडी पण झाली नाही आहेस. आपल्या प्रेरणाचं लग्न आहे, तिच्या मेहंदीचा कार्यक्रम आहे आत्ता कुठे सुरू झाला आहे, आणि तू लगेच निघालीस गावाला, हे काय मध्येच काढलंयस? तेव्हा वल्लरी अडखळत म्हणते की नाही मला थांबायचं होतं, पण आता तेवढ्या तिथे मिठूसुद्धा येते आणि ती वल्लरीला विचारते की वल्लरी काय अगं बॅग घेऊन कुठं निघालीस? अगं मेहंदी सेरेमनी कधी सुरू होईल? यावरती वल्लरी सांगते की मिठूताई मी ना गावाला जाते, माझ्या बाबांची तब्येत बरी नाही आहे ना, म्हणून म्हणून मी जाते. अगं त्यांना माझी गरज आहे. तेव्हा मिठू म्हणते की पण एक दिवस थांबू नाही शकत का? तू नसशील तर काहीच मजा येणार नाही गं. आता तेजा मिठूला म्हणते की मिठू तिचे बाबा जारी आहेत, कळतंय का तुला? ती ते थांबून तिला कशी मज्जा येणार आहे, नाही की नाही? त्यापेक्षा तिला जाऊ दे. ती वल्लरीला म्हणते की ऐक ना तू जा, मी तुला सोडवायला येते चल. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही नको, तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही इथे थांबा मजा करा, असं म्हणून ती तिथून निघून जाते. यानंतर आता आपण असं पाहतो की प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये बसलेली असते. तेव्हा तिथे मिठू आणि तेजा येतात. आता मिठू प्रेरणाकडे बघून म्हणते की वा प्रेरणा दी खूप गोड दिसते आहेस तू. तर तेजा म्हणते की हो मेकअप पण एकदम मस्त झाला आहे, आणि ही साडी तर खूपच छान दिसते ग तुझ्यावर. ॲक्च्युली काय आहे ना, मुळातच सुंदर असलेल्या माणसांना सगळं शोभून दिसतं. पण प्रेरणा मात्र शांतच असते. आता मिठू तिच्याकडे बघत म्हणते की पण प्रेरणा दी तुझा चेहरा का ग असा दिसतोय, काय झालं? तेव्हा तेजा म्हणते की ऐक ना मला कळतंय वल्लरी जाते म्हणून तुला थोडंसं वाईट वाटतं आहे ना. अगं पण तिला जावंच लागणार आहे, तिचे बाबा आजारी आहेत ना. मिठू म्हणते हो ग तू वाईट वाटून नको घेऊस. आता तितक्यात प्रेरणाला समीरचा कॉल येतो आणि समीरचं नाव बघून प्रेरणा थोडीशी घाबरते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.